जहाजावर पगार किती मिळतो हा सगळ्यात मोठा प्रश्न. पण एक उत्तर नाही आहे त्याला. ते डिपेंड करतं कंपनी कोणती आहे, रँक कोणता आहे, शिप कोणती आहे, इंडियन आहे की इंटरनॅशनल आहे, यावर सगळं अवलंबून असतं. फ्रेशर्सला सुरुवातीला महिन्याला 10,000 ते 50,000 पगार मिळतो. तोच पुढे ऑफिसर झाला की 1.5 लाख ते 4 लाख रुपयापर्यंत पगार जातो. कॅप्टन तर 7 लाख ते 10 लाख पण कमवतो. पण लक्षात ठेवा, 6 महिने घरापासून दूर, 24 तास काम, सुट्टी नाही. हा पगार त्या कष्टाची किंमत आहे. तुम्हाला काय वाटतं? हा पगार जास्त आहे का कमी? समुद्रातील अशीच सिक्रेट्स जाणून घ्यायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे एक मरीन इंजिनियर आणि माझ्या चॅनलचे नाव आहे मरीन माइंड मराठी.